नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी जाधव. काय म्हणते तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी का? शेतकरी मित्रांनो, 120 दिवसाचं तूर बियाणं यावरती आपण 2 पार्ट बनवलेलो आहोत. त्या पार्टवरती त्या व्हिडिओवरती तुम्ही जे कमेंट केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि काही शेतकऱ्यांना अजून भ्रमित आहेत की हा व्हिडिओ फेक टाकतो म्हणून. मित्रांनो, हा व्हिडिओ काहीही फेक नाही. फक्त एवढा उशीर झाला की मी शेतकऱ्याच्या शेतात जे तूर आहे आता 120 दिवसाची, त्याचं ॲव्हरेज किती एकरी निघतं ते बघितल्यानंतरच व्हिडिओ बनवायचा माझा प्लॅन होता. परंतु तुमच्या कमेंट वाचून मला खूप बरं वाटलं, त्यामुळे हा व्हिडिओ मी आज लवकर बनवत आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहत चला आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कमेंट करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ राहील पार्ट 3 आणि हा व्हिडिओ राहील लास्ट. आता या व्हिडिओमध्ये आपण तूर बियाणं कुठल्या कंपनीचं आहे आणि तूर बियाणं पेरते वेळेस त्याच्यामध्ये अंतर किती असला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तूर बियाणं कधी पेरावं. आलं का लक्षात? चला तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या शेतातला सोयाबीन काढतो ऑक्टोबर महिन्याच्या आसपास साधारणपणे, तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की जे शेतकरी ऑक्टोबर महिन्याच्या आसपास हे तुरीचं वाण किंवा बियाणं आपल्या शेतात पेरलेले आहेत त्यांना रिझल्ट व्यवस्थितपणे आलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे शेतकरी नोव्हेंबर महिन्यामध्ये हे तूर बियाणं पेरलेले आहेत, नोव्हेंबर महिना म्हणजे 15 तारखेच्या नंतर, नोव्हेंबर महिन्यात 15 तारखेच्या नंतर जे शेतकरी आपल्या शेतात तूर पेरलेले आहेत त्यांच्या तुरीची ग्रोथ व्यवस्थित झाली नाही आणि त्यांना जसं उत्पन्न होईल, म्हणजे त्यांना जसं उत्पन्न मिळावं तसं काही मिळताना मला दिसत नाही. गोष्ट लक्षात घ्या. या गोष्टीवर एकच मला तुम्हाला सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे तूर पेरायचीच असेल तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही ऑक्टोबर महिन्यात हे तूर पेरावे. कारण मित्रांनो, डिसेंबर महिना लास्ट आठवडा आणि जानेवारी म्हणजे मान्सून बदलतं म्हणजे काय, त्यावेळेस ज्वारीचं प्रमाण वाढतं, म्हणजे काही वातावरणात बदल होतं, त्यामुळे त्यावेळेस फुलाची अवस्था असते आणि फुलाला धोका होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत हे तूर बियाणं कुठल्या कंपनीचं आहे. तत्पूर्वी मी कुठल्याही कंपनीचं बियाण्याचं ॲडव्हर्टाईज किंवा मार्केटिंग करत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. चला मित्रांनो, मी ज्या शेतकऱ्याच्या शेतात आतापर्यंत बघितलं, म्हणजे साधारणपणे मला वाटतं 30 ते 40 शेतकऱ्याच्या शेतात मी जाऊन बघितलो. त्यापैकी काही शेतकरी अकोला विद्यापीठाचं माय सीड तुम्ही फोटो पाहू शकता, आणि दुसरे काही शेतकरी हैदराबाद विद्यापीठाचं श्री दुर्गा सीड तुम्ही हे सुद्धा फोटो पाहू शकता. तर मित्रांनो, पहिलंच सांगलो मी कुठल्याही कंपनीचं ॲडव्हर्टाईज किंवा मार्केटिंग करत नाही. हे तूर कुठल्या पिकासोबत पेरलं पाहिजे आणि किती अंतर असला पाहिजे. तर मित्रांनो, मी जे बघितलं त्याच्या अंदाजे किंवा अनुभव तुम्हाला सांगत आहे. काही शेतकरी आपल्या शेतात उडदासोबत हे तूर पेरलेले आहेत आणि उडदातला आणि ह्या तुरीतला अंतर आहे 7 फीटाचा, म्हणजे 7 फीट सोडून तूर पेरलेले आहेत, म्हणजे साधारणपणे 8 फीटाला 2 वळी असं. आणि काही शेतकरींना जसं आपण आपल्या शेतात कापूस लावतो, कापसाचं अंतर किती ठेवतो, 5x6, कोणी 4x5, म्हणजे जशी त्याची मर्जी असते त्याचप्रमाणे टोबा पद्धतीने लावलेले आहेत आणि त्यांची व्यवस्थितपणे तूर आहे बरं का, कारण अंतर पण व्यवस्थित आहे, गॅप पण आहे आणि खेळतं पीक आहे त्यामुळे. तर मित्रांनो, तुम्हाला हरभऱ्यासोबत पेरायचं असेल तर 6 ते 7 फीटाचं अंतर ठेवलं पाहिजे. उडदासोबत पेरायचं असेल तर 6 ते 7 फीटाचं अंतर ठेवलं पाहिजे. जर आपल्या शेतात सेपरेट हे तूर पेरू इच्छिता तर त्यासाठी मला वाटतं की 5 फीटाचं अंतर पुष्कळ झाला, 5 ते 6 फीटाचं अंतर पुष्कळ झाला. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला ह्या बियाण्याचं नंबर हवे असेल तर, म्हणजे ह्या कंपनीचं जर नंबर हवे असेल तर मी व्हॉट्सअप सुविधा चालू केलेली आहे. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर मी तिथं जाऊन जॉईन व्हा. व्हॉट्सअपवरती तुम्हाला नंबर मिळून जाईल. चला तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे मी जे शेतकरी शेतात आपले हे तूर वाण पेरलेले आहेत त्यांचा सुद्धा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधा आणि त्यांना संपूर्ण माहिती विचारा. एकरी खर्च किती, उत्पन्न किती, कोणतं खत वापरावं, पाणी किती द्यावं, म्हणजे तुमचे जे काही मनात प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला त्या शेतकऱ्याकडून त्यांनी पेरलेलं बी हवे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत डायरेक्ट संवाद साधा, ते तुम्हाला बियाणं देतील. हे मी तुमच्यासाठी त्या शेतकऱ्याला खूप आग्रह केलेला आहे. त्यानंतर ते शेतकरी मानलेत. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ काहीही फेक नाही. मी सुद्धा शेतकरी आहे. सध्या शेतात शेतीचा खर्च खूप वाढलाय आणि आपल्याला तुम्ही कुठल्याही कंपनीचं बियाणं घाला, मला काही हरकत नाही, परंतु व्यवस्थितपणे उत्पन्न निघलं पाहिजे. अजून एक गोष्ट मित्रांनो, ह्या 2 बियाणापैकी मला आणि माझा अनुभव असं सांगतो की अकोला विद्यापीठाचं माय सीड हे बियाणं व्यवस्थित आहे. आलं का लक्षात? परत एक बार सांगतो की मी कुठल्याही कंपनीचा ॲडव्हर्टाईज किंवा
मार्केटिंग करत नाही. शेतकरी मित्रांनो, असं आल्यानंतर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करत चला. अजून तुमचे काय मनात प्रश्न असेल तर ते प्रश्नसुद्धा कमेंटच्या माध्यमातून विचारा. मी उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.